प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला। त्यावर पवारांनी जे सांगितलं तो गौप्यस्फोट नसून उघड सत्य आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं। तर पवारांनी पटेलांबद्दल केलेल्या दाव्याबद्दल माहीत नाही, मात्र काँग्रेस फुटली नसती तर मीच मुख्यमंत्री बनलो असतो, असा दावा छगन भुजबळांनी केला। राजकारणात काहीही होऊ शकतं, इंडिया आघाडीला संख्याबळ मिळालं नाही तर काय करणार, असं सूचक विधान उद्धव ठाकरे पवारांबद्दल विचारलेल्या प्रश्नावरून रावसाहेब दानवेंनी केलंय। आम्ही कुणाकडून पाठिंबा मागितलेला नाही, आम्हाला त्यांची गरजही पडणार नाही, असं दानवे म्हणाले। शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केलाय। मोदींना पुन्हा पंतप्रधान न करण्यासाठी 37 मशिदींमधून फतवे काढले जात असल्याचा पावसकर यांनी आरोप केलाय। तर काही ठिकाणी तसे बोर्डही लावण्यात आल्याचा दावा पावसकर यांनी केला। संजय राऊत देसाईंसह त्यावेळेसच्या काही शिवसेना नेत्यांनी डाव रचला आणि उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवा असा आग्रह। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। शरद पवारांकडे धरण्यात आला। शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी हा गंभीर आरोप केलाय। तर मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना भाजपकडून कधीच विरोध नव्हता, असा खुलासाही शिरसाट यांनी संजय राऊतांच्या गौप्यस्फोटावर केलाय। देशातील अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्यास तयार आहेत। विलीनीकरणाचा प्रस्ताव हायकमांडकडे आलेला आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। पुण्याच्या सभेत राहुल गांधींनी माहिती दिल्याचाही दावा पटोले यांनी केला आहे। पिंपरीतील हिंजवडीमधील धोकादायक होर्डिंग हटवण्यात आलं। 120 फुटांचं हे होर्डिंग आयटी पार्कमध्ये कामाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचं वृत्त झी 24 तासनं दाखवलं होतं। त्यानंतर प्रशासनानं होर्डिंगवरील जाहिरात हटवलेली आहे, त्यामुळे धोका कमी झाला आहे।